असं असतं ते आम्हाला आवडत नाही ना चिकन. मुलगा कोण आहे? ए बघ इकडे बघ टकलू. हॅलो चॅनल वेलकम टू माय गाईज. आमचं लहानपणीपासून म्हणजे मी लहान असताना दुर्गे सगळ्यांचे आमचं मुंडन चांदवडलाच केलेलं आहे. कुठे बसला तू? माझा बाबा टिकी एक साखर तुला साखर. आहा मस्त मस्त. आहा हे घे साखर टाक त्याच्यात. हा इकडे बघ हे बघ काय. वा छान ए हे ती उभा राहा फक्त उभा राहा. मम नाही जायचं त्याला नाही जायचं खाली. हे टाक दर. अगं बाई एवढे लांब ना. तू पण जा ना आता. तू पण जा. या खिचडी खायला. संकष्टी आहे ना आज. आता खिचडी परतून झाली आहे. खिचडी खाऊन जाऊ की आपण गणपतीला जाऊन येऊया खाली. गणपतीला पण जाऊ आणि चांदवडला देवीला पण जाऊ. इकडे म्हणजे माझ्या सासरी पद्धत आहे जावळासाठी चांदवडच्या देवीला जावं लागतं. तर आता आम्ही हे सगळं झालं की शंभूचं जावळ करणार आहे आणि मग चांदवडला जाणार आहे तिकडे केस व्हायला. तर आपण जाऊया सोबत. झाली का खिचडी? पण ते क्वांटिटी जास्त आहे ना त्याच्यामुळे वाफ द्यायला वगैरे टाईम लागतो थोडासा. जवळजवळ 1 किलोचा साबुदाणा त्याच्यामुळे एवढा टाईम लागतोय. मग आजचा प्लॅन एकदम सिम्पल आहे. आता खिचडी पण ते बाकीचे सगळे गेलेत नवशा गणपतीच्या दर्शनाला. आज संकष्टी चतुर्थी आहे त्याच्यामुळे. तर ते लोक आले की आता आम्ही मग हेअरकट करू शंभूचं म्हणजे मुंडन नाही म्हणता येणार, हेअरकटच करू. टकलू नाही करणार आहे आम्ही कारण आता छान वाढलेत पण आहेत केस त्याचे. आणि ॲडिशनली तो खूप सारे उद्योग करतो. काहीतरी डोक्यात मारून घेतो वगैरे. तर ते उगाचच लागायला नको वगैरे. त्याच्यामुळे मग नॉर्मल थोडासा हेअरकटच करणार आहे आता. कारण एवढे 6-7 महिन्यापर्यंत तो टकलाच होता. त्याला केसच आले 8 महिन्यानंतर. मला काय बरं टकलं करायचं. 2 माणसं आहेत, एक मामा एक मी. आणि दोघांचा एक ट्रिमर आहे मस्त वेगळी. दोघं मिळून काहीतरी नवीन लुक देऊ. बघूया आता काय होतं. मस्तपैकी खिचडी रेडी झाली. टेस्ट करायला मिळणार नाहीये. चतुर्थी आहे, नैवेद्य दाखवायचं आहे. येस, तर चांगलीच झाली असणार आहे. बघूया. छान झाली, मोकळी झाली. मेन म्हणजे साबुदाणा असा छान मोकळा झाला. पण थोडी अजून मला कशी वाटते. आपण अजून थोडीशी वाफ देऊया त्यांना. एवढी सवय नाही मला क्वांटिटीमध्ये बनवायची. येत पण नाही एवढी क्वांटिटीमध्ये बनवतात. 2-3 माणसांचं स्वयंपाक आपल्याला. कसे दिसतोय आम्ही कमेंट करून नक्की सांगा. चला सगळे आवरले का? असं असतं. परत केक कटिंग आहे का रे? केक कट करायचं. केक कुठे केक रे? शुगर
स्माईल. हा, शंभू बाळा, शंभू बाळा. वा वा, छान छान. चटकन. ते लक्ष दे. ये गं बाई मग. अरे बापरे, साखर तर द्या. हा का? हा. थोडंसंच टाकलं. वाव, नको काढू. हा बस. ओ हो. काढले. छान हा. छान. कर पाच. पाच कर, तुझे उडलं होतं माहित आहे ना. हे नव्हतं लावलं तेव्हा तेच सांग. आधी मागचे करून घे. अरे वा 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 वा. अरे उलटाय का येतं खाली नाही गेली पाहिजे. उलटा करतोय डॅडा तू. असंच करतो बरोबर कर. तिथं 5 नंबरने काही होणार नाही सांगतोय मी. ते काढत केस काढत राहते तेव्हा काय मोठी केस आहे. हा म्हणून बसत नाही हिरो आहे. हिरो माहिती ते काढते पुढचं. जरा असं किलक चालवते. अगं बाई, छान. बसला का? हो बसला. ना, पॉज झालं ना. साईड काढून घेतो. हा हा. ही. तुझ्या हातात घे. तुझ्या हातात घे. तुझ्या हातात घे ना. बर तू घे धर. ते. एक टकलू लावला, एक टकलूला लावला. एक टकलू 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 टकलू. कारण ते आम्हाला आवडत नाही ना चिकन. टकू, टकू, टकू. मुलगा कोण आहे? ए बघ इकडे बघ, टकलू. कोण आहे हा टकलू मुलगा? बघू बघू शंभू हे बघू. बघ टकलू. टकलू तू बघितला हे बघ, आरशामध्ये. हे बघ इथे बघ टकलू. टकलू. याला टक टक कर. चल या मुलाला टक टक कर. हा कोण आहे याला टक टक? आई ग. टक 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 टक. टक 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 टक. टक. टक 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 टक. ए ए ए. बाय बाय. बाय कर. बाय बाय कर. बाय. कुठे टाकलो? यांनाच दे बोलायला. काय झालं? चलो. चॅनल वेलकम टू माय गाईज. तर अशा प्रकारे आता आम्ही निघालोय चांदवडसाठी. झालं सगळं, हेअरकट झालं, सगळं झालं. हा टकलू झाला. छान झालं, म्हणजे रडला तो नंतर, खूप रडला वगैरे, पण छान झालं, मजा आली. तर पाण्यात तर गेलाच नाही गंगाळ्यात. तर आता आम्ही चांदवडला जाणार आहे. आणि देवीचं बाकीचं दर्शन हे घेणार बोलतील. आहे. आणि तिथे छोटीशी पूजा असते, ती पूजा करणार. केक कापायचा आहे ना. हा, आणि आमच्या विजू काकांचा बर्थडे आहे, त्यांच्यासाठी आम्ही केक घेतले 2. ते दोन्ही पण केक आम्ही कापणार. 2 केक घेतले आम्ही. केक घेतलेत आम्ही. एक डस्ट ट्रफल आणि एक चॉको चॉकलेट चिप्स. चॉको चॉको चिप्स. चिप्स. चला जाऊया आपण. सांग ना तुमचा इतिहास, सांग ना मी सांगतो, मुंड्याचा. आमचं लहानपणीपासून, म्हणजे मी लहान असताना दुर्गे सगळ्यांचे आमचं मुंडन चांदवडलाच केलेलं आहे. चांदवडला आमच्या इथे तिथे देवी आहे. त्या देवीच्या इथे खाली एक म्हसोबाचं मंदिर आहे. तिथे आम्ही सगळ्यांचं मुंडन करतो. त्याच्यानंतर तिथे पूजा करतो आणि समोर नदी आहे, तिथे पण जाऊन पूजा करतो. तर अशी प्रथा आहे. तर ती आता आम्ही मुंडन घरीच केलंय. आता तिकडे जाऊन आम्ही करणार. केस वाहणार आहे तिथे जाऊन. मामाला काहीतरी बोलायचं आहे. मामा बोलायचं. प्लीज 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 काय नाही काय प्लीज प्लीज. बोकड कापायचं असतं. हा, यांच्याकडे तशी पद्धत आहे की बोकडा कापतात, पण ती आमच्या पिढीपासून आम्ही बंद केली आहे. आम्ही आम्ही बोललो आता कशाला इथून प्राणी पुढे- लोकांना मारायचं किंवा प्लीज कशाला. तुम्ही राहू द्या, तुम्ही राहू द्या, व्हेजिटेरियन आहे, तुम्ही vegan आहे हा, आम्ही. तुम्ही राहू द्या, तुम्ही राहू द्या, तुम्ही राहू द्या, आम्ही तुम्ही नॉनव्हेज राहू खात द्या. नाही. आठवड्यातनं 4 वेळा खाणारे तुम्ही राहू द्या. अगं, पण आमच्यामुळे पण मला पटत नाही की आपल्या कशासाठी तरी
दुसऱ्याचा जीव मारून हे करणं, त्याच्यामुळे ती पद्धत बंद. आणि पद्धत, आता आम्ही त्याच्यामुळे मी तिला सांगितलं पूर्णावरणाचा कशाला आपण- नैवेद्य केलेला आहे तो आम्ही तिथे दाखवणार आहे. आमची चिकन टिक्काची रेसिपी आहे, सगळं आहे, पण ते नाही पटत आपल्याला की आपल्या मुलासाठी हे ते वॉटेवर जे काय असेल ते असेल, नाही पटत काही गोष्टी, तर तर ते नाही आम्ही करणार. ठरवलं पूर्णावरणाचा दोघांनी स्वयंपाक मिळून केलेला आहे, हा. ते घेतलंय सोबत आता आणि त्याच्या तिथे नैवेद्य दाखवणार आहे आम्ही. तर आता आम्ही जातो आहे. चलो बाय. बाय. कुठे टाकू? तबला वाजवतोय मामा, तबला. शिवाजी द बॉस. चलो. ड्रायव्हर नीट गाडी चालवा. ड्रायव्हर नेहमी नीटच गाडी चालवतो. बघूया आता ते आपण. कपडे बदलले होता. घे ना. जा पुढे. नव्हतंच करणार, चुकून उडलं ते. तोच खातोय कधीच. खूप गर्दी आहे संडे. खरंच खरंच. टाकलं कसं दिसतं ना? टाकलं टकू टकू. कोण झालं टकू टकू? तो चिन्मय काका. तो चिन्मय काका. कर जय कर. बाप्पाला जय कर. जय जय बाप्पा. देवीचा प्रसाद. शिकवा आम्हाला नारळ सोडायला. अरे वा, सोला सोला. ग बाई, फुटला फुटला. वा वा वा, छान छान. कसं आहे रे बाबू, कसं आहे? मिशी बघू, मिशी मिशी. आहा 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 आहा. कुठे बसला, कुठे बसला तू? तू कुठे बसला रे? बॉयला संबळ दिला होता वाजवायला. कुठे बसला तू? ए डब्बा. आय हाय हाय. डान्स कसा करतो तू वरती बसून? डिक्कीची काय, डिक्कीची काय, डिक्कीची काय, डिक्कीची काय, डिक्कीची काय. चला आता फिरूया. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. परत एक. हॅपी बर्थडे डिअर काका. हॅपी बर्थडे टू यू. हा ते थोडं दे द्या द्या.
द्या. हा चला रडू नका. हा, जाऊ दे ओके ओके. बॅग तुझी गाडी टाकली माझ्या पोराची काळजी घे हा. काही चुकलं पनीर कोल्हापुरी वगैरे Happy birthday dear Kaka. Happy birthday to you. हाय. तर फायनली मुंडन झालंय आता. माझं पण मुंडन मी करून आलोय. मी पण करू का आता? नको नको. आणि सगळं छान झालं. फक्त एक गडबड अशी झाली की आम्ही ठरवलं होतं की टकलू करायचा नाही त्याला, आणि म्हणजे मिल्ट्री कट टाईप्स थोडंसं असं करायचं इथनं, आणि इथे वरती छान केस ठेवायचे, म्हणजे थोडं भांग वगैरे पाडता येईल असे, कारण छान आले होते त्याला केस. पण आमचा सगळा पोपट झाला. तर इथे केस ठेवायचे होते वरती त्याला, पण तसं काही झालं नाही. नेमकी इथलं ट्रिमरनी उडवताना तो असं वळला, तर त्याच्यामुळे ते सगळं असं वरती गेला. त्याच्यामुळे टकलू करावा लागला. पण ठीक आहे, एनिवेज सगळं छान होतं. आणि मग आम्ही चांदवडला पण जाऊन आलो, जसं तुम्ही बघितलं. आणि याच्या काकांचा बर्थडे होता, तो पण आम्ही तिकडे सेलिब्रेट केला मस्त. मग तिकडनंच मम्मी पप्पा कृष्णा दुर्गेश सगळे पुण्याला गेले, आणि आम्ही सगळे रिटर्न नाशिकला आलो. आणि आम्ही मुद्दाम ह्याचं जावं लेट केलं युवांचं, कारण आमच्या दोघांचं असं ठरलं होतं. म्हणजे आम्ही डॉक्टरशी बोललो होतो वगैरे सगळं, आणि डॉक्टरने आम्हाला सांगितलं होतं की 18 महिने टाळू भरायला लागतील. तर आम्ही ती गोष्टीचं प्रिकॉशन घेतलं होतं, आणि म्हणूनच आम्ही लेट केलं. म्हणजे ऑलरेडी त्याचे केस पण त्याला लेटच आले असे होते. 7व्या-8व्या महिन्यात त्याच्यामुळे केस यायला लागले, तोपर्यंत तो टकलाच होता. आणि मग आले तर आता एकदम छान यायला लागले केस. तर म्हणून मग आम्ही ते पण कन्सिडर केलं, आणि मेन तर डॉक्टरचं कन्सिडर केलं की नको उगाचच लागलं वगैरे, तर त्याच्यामुळे लेट झालं. बाकी काही रिझन नव्हतं. पण ठीक आहे, आता झालं आहे फायनली सगळं. खूप छान कार्यक्रम झाला. फक्त थोड्या काही इच्छा अपूर्ण राहिल्या माझ्या. त्याला ते घंगाळ्यात बसवून आंघोळ घालायची होती वगैरे, तर तो काय बसलाच नाही. नेक्स्ट टाइम. हां, म्हणजे आधी बसला आहे तो, पण आता काय झालं काय माहिती, त्याच्यामुळे तो बसलाच नाही. आणि आम्ही त्याला कैरीची आंघोळ पण घातली, जी चैत्र महिन्यात घालतात ती. तर मग छान झालं सगळा प्रोग्राम. तर तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.